तुम्ही सिद्धीला भेटणार आहात ते आमचे वकील म्हणून नाही, तर स्वतःची कातडी वाचवू पाहणारा एक स्वार्थी माणूस म्हणून. पण राजे, नेमकं काय करायचंय मी? काय नाही, सिद्धीचं कुशल मंगल विचारा, त्याची स्तुती करा आणि मग हळूच स्वतःच्या नोकरीसाठी अर्ज करा. आदिलशाहीत चाकरी करायची म्हणून सांगा. राजे, मागेही बोललो होतो मी, पण त्या रात्री झोप नव्हती लागली मला. आणि आता परत पंत, आमच्यासाठी. आणि तुम्ही खोटं बोलत नाही, लढता आहात हे लक्षात ठेवा. राजे, नाही जमणार. जमवा, हा आमचा आदेश आहे. पंत, सिद्धीची खात्री पटली पाहिजे की शिवाजी आता काहीही करू शकत नाही. तो पूर्णपणे कोसळलाय. त्याचा वकीलच नोकरीसाठी अर्ज करतोय म्हटल्यावर सिद्धीची नक्की खात्री पटेल. सिद्धीच्या मनात काय चालू आहे याचा आदमास घ्या. त्याला बोलतं करा. वाटल्यास आमची निंदा करा. निंदा? हो करा. डावपेचांचाच भाग आहे तो. बाहेरून हल्ला होण्याची सुतराम शक्यता नाही हे सिद्धीच्या मनात ठसवा. अशा पद्धतीनं ठसवा की रात्री सिद्धी निश्चिंत होऊन झोपला पाहिजे, बेसावध. आम्ही विपरीत परिस्थितीतून मार्ग काढतो आहोत. तुम्ही जिभेला वळवा. परंतु राजेने आपल्यास तसा संकेत दिला आहे. याचा अर्थ पालखी इथंच पोहोचावी. आता आपण एक करायचं, उंबराच्या वाळलेल्या लाकडाची पालखी बनवायची. ते लाकूड मजबूत, कठीण आणि हलकं असतं. भोई लोकांना सोपं जाईल. जी आऊसाहेब. आणि भोई उत्तम लढवय्ये असावेत असा निरोप पाठवला राजाने. आणि आमचाही हा मुद्दा आहे की सिद्धीच्या हेराने पाहिलं तर त्यांनी पाळत ठेवू नये. असं जर का झालं तर मुसळकियारात जाईल, नियोजनच फसल. म्हणूनच पालखी बरोबर भगवी पताका ठेवा. पालखीस गोंडे बांधा आणि आत देवीचा मुखवटा असू द्या. आऊसाहेब, कोणती देवी? देवी म्हसई. कोणी विचारलं तर सांगा, म्हसई देवीचा उत्सव आहे. गुलाल लावायचा आहे. पंत, पालखी लगेच पाठवा, तीही ठरलेल्या वेळी. जी आऊसाहेब. शिवा, जी राजे. छावणीत एक फेरी मारून जी, जातो की. केदारजीच्या तंबूत जा आणि मालिश करता करता एक महत्वाची माहिती काढ. कोणती माहिती? छावणीतल्या हशमांच्या मनस्थितीची. छावणीतले हशम कंटाळलेले, दमलेले आहेत की होशियार याचा अंदाज घे. कारण लढाई संपत आली आहे पण अजून संपलेली नाही. हा काळ मोठा कठीण असतो आणि नेमका अशा वेळी अंगात आळस येतो, बेफिकिरी येते. तसं काही झालंय का याचा आदमास घे. आलं ध्यानात. शिवाय त्या केदारजीची खात्री पटली पाहिजे की आता पहारे देण्याची, सावध राहण्याची गरज नाही. शिवाजी संपला आहे. फक्त आता जाऊन गड हाती घेणं बाकी आहे. हे पटवून देण्याचं काम तुझं. एकदा केदारजीची खात्री पटली की हा हा म्हणतात छावणीत ही खबर पसरेल आणि मग छावणी गाफील झालीच म्हणून समज. प्रणाम हुजूर. पहले बताओ, तुम्हारा राजा शिवा कब शरण आने वाला है? तो कसला राजा आणि कसलं काय? क्यों ऐसे क्यों बोल रहे? अहो, राज्य आता तुमच्या हातात आहे. आमचा राजा तुमचा बंदीवान. त्याला जिवंत ठेवायचं की मारायचं हेही तुमच्या हाती आहे. जाणारा जाईल आपल्या कर्माने आणि जगला तर काय, फार तर मनसबदार किंवा सरदार. पण आम्हा चाकरांचं काय? तुम क्या चाहते हो? हुजूर, चाकरी तर आपण द्यालच, पण गडावर आदिलशाहीचा झेंडा लावायचं काम मी करणार. हुजूर, आम्ही निघतो. वाऱ्याला जायचंय. पहारा? कसला पहारा? बाजीराजे मेलेल्याला का मारताय अजून? अहो, तोफा उघड्या पडल्या, दारू गोळा संपलाय.
धान्य कोठारांनी तळ गाठलाय. आत काहीही नाहीये. सैनिकांकडून तलवारी उचलल्या जात नाहीये. एवढंच काय, कालपासून मी जेवलेलो सुद्धा नाहीये. घाबरलेत सगळे सिद्धी हुजुरांना. हवं तर आत्ता चलानी निशाण लावा. हमें बेफिक्र रखने की आपकी कोशिश बहुत अच्छी थी. जी हुजूर, मैं कुछ समझा नहीं. लेकिन मैं सब कुछ समझता हूं. जब तक सिवा मेरे हाथ में नहीं आता मुझे नींद नहीं आएगी. हुजूर, तेवढं चाकरीचं बघा. नाही म्हणजे तुम्ही शब्द टाकलात तर होऊन जाईल काम. सचमुच मेरे यहाँ काम करना चाहते हो? जी. ठीक है, फिर मेरा पहला काम करो. करोगे? जी करूंगा. तो फिर किले पर बैठे तुम्हारे सिवा से जाकर कह दो कि उसके वकील ने अपना काम बखूबी निभाया है. लेकिन मैं अफजल खान नहीं हूं, सिद्दी जौहर हूं. मैं हमेशा खबरदार रहता हूं और रहूंगा. आज मैं जिंदा हूं और कल मुलाकात के बाद भी मैं जिंदा रहूंगा. समझे? लेकिन अगर सिवा अपनी जान की खैरियत चाहता है और तुम भी जिंदा रहना चाहते हो तो सीधी तरीके से और बिना कोई चालाकी गद्दारी किए मुझसे आके मिलो. परंतु राजे, आता तुम्हाला विशाळगडावर पोहोचवण्याची जबाबदारी आमची. मी बाजी प्रभू, आमचे रायाजी बांधल आणि कडवा 200 बांधल सज्ज आहोत. तुम्ही फक्त आदेश द्या. इस बार मुझे कोई बखेड़ा नहीं चाहिए. जी हुजूर. और मैंने जो बात कही है वो याद है ना? आज रात सबसे कह दो कि ज्यादा सावधानी बरते. गफलियत का एक पल ये कराए पर पानी फेर सकता है. गलती किसी की भी हो, भुगतना तो हमें ही पड़ता है. इसलिए हर एक से सख्ती से पेश आओ. जी हुजूर. और सुनो, आज रात हर चौकी पर ज्यादा सिपाही तैनात करो. कम से कम 2 या 3 हजार सिपाही हर चौकी पर होनी चाहिए. पहरे और सख्त करो. जब तक सिवा हाथ नहीं आ जाता पहरे ऐसे ही चलने चाहिए. अंदर से या बाहर से हमले कहीं से भी हो सकते हैं. पहरे तो देने ही है, लेकिन साथ में जंग के लिए भी होशियार रहो. आप फिक्र ना करें हुजूर, फौज तैयार है. और एक सबसे अहम बात, कल मुलाकात के वक्त किसे ले जाना है और किसे नहीं, ये हम तय करेंगे. बाजी राजे, मैंने सुना है कि आप सिद्दी हुजूर के साथ जाने वाले हो सिवा से मुलाकात करने. हा म्हणजे सिद्धी हुजुरांची तशी आज्ञा आहे की भेटीच्या वेळेला शिवाजी काहीतरी चालाकी करून सावता न येता दुसराच माणूस भेटीला पाठवतो. ऐसा हो सकता है. आणि कसं आहे, हुजुरांनी त्याला कधी प्रत्यक्ष बघितलेला बी नाही. त्यामुळे समजा भेटीच्या वेळेला तिकडं तोतया शिवाजी आलाच तर मी त्याला एका नजरेत ओळखी. बिल्कुल बिल्कुल. वैसे आपका वहां होना तो बहुत मुनासिब है. ध्यानात ठेवा, दिलेलं काम चोख पार पाडा. पाडणार. आपलं काशिदाचं कुळ हाय. कुठं बी कमीपणा येऊ देऊ नका. राजासाठी लढा, त्याची ढाल बना. होय पार्वती, मी जीवाचं रान करीन, पण राजासनी काय होऊ द्यायचं नाही. आई भवानीची शपथ. मी वाट बघीन तुमची. हा घ्या कुंकवाचा करंडा, तुम्ही घेऊन जा. उद्या तुम्ही स्वतः येऊन मला कुंकू लावा. आणि हो, तुम्ही आल्या बिगर जेवायची नाही बी. सिद्धी जौहर, हे युद्ध तुला खूप मोठी सबक शिकवेल.
विळखा भले तू आम्हाला घातला असशील, पण यात गुदमरणार तुझा जीव. आता कळेल तुला, आमच्या मुलखातल्या नद्यांच्या पाण्याला शिवू नये, सह्याद्रीकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, आणि हा जो मराठी माणूस आहे त्याच्या वाटेला कधी जाऊ नये. कळेल. हे काळवंडलेला आभाळ पृथ्वीवर साजऱ्या होणाऱ्या देव दिवाळीनं उजळून निघत नाही, परंतु आमच्या मावळ्यांच्या पराक्रमाची वीज लखलखली की ते डिपून उजळून निघतं. हा सबक तुला मिळेल सिद्धी जोहर, आणि तोही लवकरच. हा दिसायला एवढासा जिरेटो, पण ओझ सह्याद्रीच्या पर्वता एवढं. माझ्यासारख्या साध्या माणसाला हे आव्हान पेलेल का? आई भवानी, ज्योतिबा देवा, हे आव्हान पेलायची मला शक्ती दे, मला शक्ती दे. बीदन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, गुम्बद भी से किए, गुम्बद भी से किए, गुम्बद भी से किए. हर जो आनंद पर, गंध जो भुजंग पर, कौरव के अंग पर, भारत जो पे किए, आज जो भी हंग पर, सिर जो मतंग पर, तेज चतुरंग पर, सिद्धांत पे किए, राज पे किए, राज पे किए. आषाढी पौर्णिमा, आजचा दिवस निर्णायक. पुन्हा सांगतो आहोत, सगळ्यांनी खबरदारी घ्या, प्रत्येकानं सावध असा. एखाद्याकडूनही नकळत चूक झाली तरी ती स्वराज्याच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. अफजल खान वधाच्या वेळी आई भवानी आमच्या तलवारीत प्रकट झाली होती, पण आता ती तुमच्या प्रत्येकाच्या तलवारीत येऊन बसली. गनिमाची गर्दन मारायला आसुसलेली आहे. हर 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 महादेव. कल तो आएगा, पर वो सिवा हाथ आएगा इस बात पर भरोसा नहीं है मुझे. क्यों? शैतान है वो, और उस पर यकीन करना नामुमकिन है. खरंय फाजल भाई. अहो, अफजल खान साहेब ठार झाल्यावर लई हाल केलं त्या सैतानानं आमचं. अहो, जीव घेऊन कसं पळालोय आमचा आम्हाला ठाऊक. दैव बलवत्तर म्हणून वाचलो. समझे? इसीलिए जब तक मैं उस सिवा को जंजीरों में जकड़ा हुआ नहीं देखता, तब तक मैं एतबार भी नहीं कर सकता. सिद्धीच्या छावणीतले आपले मशालजी आता मशाली विझवतील, पण फक्त अर्ध्या घटकेसाठी. या अर्ध्या घटकेच्या वेळेत आपल्याला छावणीचा परिसर ओलांडायचा आहे. जी जी. काय झालं? ऐकलंस का खुणेचा आवाज? याचा अर्थ वेळ झाली, मशाली विझवल्या पाहिजेत. मशालजींनी आपली कामगिरी सुरू केली, ते पहा. सगळे तयार? होय. ध्यानात ठेवा, फक्त अर्धी घटिका. अरे थांब,
पुढे नका जाऊ, चल माघारी फिरू. का कालपर्यंत आपण 2 कोस पुढं गस्त घालीत होतो, मग आज काय झालं? अरे ते बाजीराजे फाजल खान सिंगचे जश्न करताय. सिद्धीजोर त्याच्या तंबूत झोपलाय आणि आपण इथं उगाच पायपीट करते पावसात. शिवाजीराजा उद्या भेटणारच आहे सिद्धीजोरला, शरण येणारच आहे. मग आपण कशाला त्रास करून घ्यायचा? घरी जाऊ, मला तर घरची लय याद यायला लागली आहे बघ. वय खरंय, मला पण लय आठवण येते या घरची. म्हणूनच म्हणतोय माघारी जाऊ. तसं या गोष्टीचा काय फायदा? उगाच कशाला पावसात भिजत मारायचं? हा चल जाऊ माघारी. चल चल. काय झालं असेल तिकडे कोणास ठाऊक. छावणीच्या चौकी पहारातनं निसटले की मग निसटले, मग पुढे काळजी नाही. जागते रहो, जागते रहो. प्रहर संपला. म्हणजे राजे म्हसे पठाराजवळ पोहोचले असतील. कल की मुलाकात के अंजाम के बारे में शक हो रहा है। हुजूर फाजिल कहता है कि सिवा पकड़ में नहीं आएगा। आपको क्या लगता है? तुम्हें क्या लगता है? हुजूर मुझे लगता है वो सिवा कुछ ना कुछ तो गड़बड़ करेगा। तुम दोनों की सोच दुरुस्त है, और मेरे दिल में भी यही खलिश है, ये सिवा दगाबाज है। इसलिए कल सीधे तरीके से हथियार डालकर वो अपनी पनाह में आएगा, इस पर यकीन करना मुश्किल है। वही तो हुजूर, अगर वो पनाह में नहीं आया तो? लेकिन जाएगा कहां? और अगर नहीं आया तो हमला कर देंगे फिर से इंशाअल्लाह, और इस बार किले के अंदर घुसने की कोशिश करेंगे। तोपे तो है ही, गोलों के बारिश से सब कुछ तबाह कर देंगे। ज़बान से मुकरने की कीमत क्या होती है, यह भी उसे पता चलना चाहिए। जब तक वो अपने घुटने पर बैठकर नाक रगड़ते हुए मेरे सामने नहीं आता, मैं छोड़ूंगा नहीं उसे। बांधल डोळे. अहो एखादा जनावर असेल. नाही बांधल, डोळे उंचावर आहेत. जनावर नाही, माणूस आहे. माणूस? होय, कदाचित सिद्धीचे हेर. एकाची काळोची जाऊन बघून या ते दोघं कोण आहेत ते, आणि सिद्धीचे माकड असतील तर तिथेच मुंडकी छाटून या. नाही बाजी, सिद्धीचे हेर सहजासहजी हाती लागणार नाही. पाऊस आहे, अंधार आहे, शिवाय वाट त्यांच्या पायाखालची. अहो पण राजे, ते जर का छावणीत पोहोचले आणि त्यांनी सिद्धीला खबर दिली तर मोठा गजब होईल. तोपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोहोचू आपण. तुम लोग यहाँ क्या कर रहे हो? जाओ पहरे दो, सिवा पर नजर रखो। सिवा गया हुजूर. क्या? हाँ हुजूर, सिवा भाग गया. क्या भाग रहे हो तुम? जी हुजूर, सिवा निकल गया. सिवा कहाँ गया? पर मसूद, नशा लाओ. जी हुजूर. कहाँ गया सिवा? तुम लोग क्या कर रहे थे वहाँ? क्या कर रहे थे? पहरे दे रहे थे या सो रहे थे? अगर सचमुच सिवा निकल गया तो जिंदगी भर सोने के लायक नहीं रखूंगा. हुजूर नक्शा बताओ, बताओ कहाँ भाग गया? बताओ. इस रास्ते से गया हुजूर. यानी मलकापुर की तरफ. तो मेरा मुंह क्या देख रहे हो? पीछा करो उसका, गिरफ्तार करो उसे. चलो चलो. थांबा. काय झालं? प्रसंग बाका येणार आहे हे नक्की.
इथं मसई पठारावर सिद्धीच्या हेरांनी आपल्याला पाहिलं. इथून आपण रोख बदलायचा, पण पाळतीवर असणाऱ्या हेराच्या साक्षीने. म्हणजे कसं? माझी मसईवरून पालखी निघेल आता मलकापुराच्या दिशेने. राजा, पालखीत दुसरा शिवाजी बसलेला असेल. म्हणजे मी? होय शिव, खरं तर ही वेळ आम्हाला येऊ द्यायची नव्हती, पण घात झाला. आता सिद्धीच्या हेरांना गुंगारा देण्यासाठी तुला पालखीत बसावं लागेल. बसतो, त्यात काय? पण ध्यानात ठेव, पालखी मसईच्या पठारावरून निघताना सिद्धीचा हेर बघेल. जो दुसरा हेर सिद्धीच्या फौजेला सावध करून इथं घेऊन येईल, त्याला हा हेर सांगेल पालखी मलकापुराच्या दिशेने गेली. मग काय, तुझा पाठलाग ठरलेला. मलकापुराला जाताना गस्तीच्या पथकांना दिसशील अशा पद्धतीने जा, म्हणजे मागून येणाऱ्या फौजेला ही पथकं सांगतील की शिवाजीची पालखी मलकापुराच्या दिशेने गेली. जी राजा. पण शिवा, सिद्धीची दिशाभूल झाली याची खात्री पटल्याबरोबर पालखी सोड, वेश बदल आणि जवळच्या वाडी वस्तीवर लपून राहा. जी राजा. आणि तुम्ही? तुला पालखीत बसवणार आणि आम्ही विशाळगड जवळ करणार. मग वाट कसली बघताय राजा? सिद्धीची घोडी निघाली असते, तुम्ही पण निघा. सिद्धी यायच्या आत तुम्ही निघा राजा. नाही शिवा, तुला सोडून जावंसं वाटत नाही. राजा, ही वेळ दवडण्याची नाही, मी तर तयारच असतोय. शिवा, अरे तुझ्यासारखे जिवलग माग सोडून जाणं नाही पटत आम्हाला. पण आम्हाला पटतंय ना राजा, तुम्ही निघा राजा. शिवा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, शत्रू जवळ येतोय असं वाटल्याबरोबर पालखी सोडा, वेश बदला, जीव राखा, सुरक्षित राहा. राजा, तुम्ही विशाळगडाला कधी पोहोचाल? सकाळचा पहिला प्रहर संपेपर्यंत. पहिला प्रहर संपेपर्यंत? तोपर्यंत हा शिवा काशीत सिद्धीला कसा झुलवतो ते बघा. राजा, राजा मुजरा, राजा मुजरा. मतलब हुजूर, मैं कुछ समझा नहीं. सिवा भागा भी है कि नहीं भागा है? वही तो पता करना है जनाब, वही पता करना है. हो सकता है उसने कुछ लोग भगा दिए हो और खुद किले पर हिफाजत से बैठा हो. हमारी सारी फौज उन भगोड़ों के पीछे भागेगी तो यहाँ के घेरे कमजोर पड़ जाएंगे और फिर उसका फायदा उठाकर सिवा भाग सकता है. हाँ, पालकी नीचे रखो. यहाँ आओ शिवा, तुम्हारा खेल खत्म. गिरफ्तार कर लो इसको. रे ये पळून जात होतास वैर. हुजूर, हुजूर धोका. हुजूर, यो शिवाजी नहीं. ये सिवा नहीं है. नहीं नहीं आओ, वो शिवा नहीं. वो शिवा है. ये सिवा नहीं, सिवा है. क्या बक रहे हो? खुल के बोलो. शिवा धावी, शिवाजी राजा नहीं. ये झूठ बोल रहा है. नहीं, हुजूर यकीन ठेवा माझ्यावर. इस पर कैसे यकीन किया जाए? हुजूर, मला चांगलं आठवतंय, अफजल खानानं शिवाजीच्या मस्तकावर तलवारीनं वार केलता. त्याची खूण मस्तकावर असायच हवी. ही समजा ह्याच्या मस्तकावर नसल तर ह्यो तोतया शिवाजी. असली नकली का फैसला अभी हो जाएगा. उतार दो इसके पगड़ी.
जिरेटोपाचा अपमान झालेला मला सहन व्हायचं नाही. मी स्वतः जिरेटोप काढतो. बघा हुजूर, ह्यो तोता आहे नकली. खुदा, सच बोल, सच बोल, कौन है तू? नहीं तो अहो त्याला काय विचारताय? तो न्याबापूरचा शिवा काशीद आहे. कमीने सच बोल, कौन है तू पागल? अरे पागल तर तू आहेस. तुला ठाऊक नाही तू कुणाला पकडून घेऊन आलास. मसूद, सांग तुझ्या सासऱ्याला शिवाजी राजांची सावली आहे मी आहे शिवा काशीद. सूर्य पालकी में बैठकर भाग रहा था. मुझे लगा कि लाहौल मिला कुआ, तो फिर असली सिवा कहाँ है? बता, सिवा कहाँ है? शिवाजी राजा आमचे हित आहेत. त्यांचा आता पता आमच्या हृदयात असतो कायमचा. कहाँ बताया? यहाँ. राजा, या शिवा काशीचं शिवाचं सोनं झालं. राजा मुजरा, राजा मुजरा. हुजूर, शिवा का रुख पता चला है. किस तरफ? पहाड़ी इलाके से विशालगढ़ की तरफ भाग रहा है. मसूद, याद रखना, खाली हाथ वापस नहीं आना. जा मसूद. राजा, एवढी दौड मारणं सोपं नव्हतं. पण आता इथं कशाला थांबायचं उगाच थोडक्यासाठी? आम्ही थांबायचं म्हणतो त्याला कारण आहे. शिवा शिवा मलकापूरवरून येऊन इथं आपल्याला भेटणार होता. तिला असेल ना त्याला गोंगारा. राजे, काळजीच करू नका. त्या बाबतीत तो एकदम मातब्बर आहे. हो, तिला असेल असं वाटतंय. म्हणून तर एवढा वेळ झाला तरी गनिमाची अजून चाहूल नाही. एकदा शिवा आला की सोबतच विशाळगड गाठू. बताओ, तुम दोनों पर जिम्मा था पहरे का? जी हुजूर, लेकिन हम दिन रात काम कर रहे थे. काम तो सभी कर रहे थे, फिर भी कोई तो है जो अंदर से सिवा से मिला हुआ है, जो सल्तनत से गद्दारी कर रहा है. एक बार सिवा हाथ आ जाए तो उस गद्दार को भी मैं तड़पा तड़पा कर मारूंगा. अहो पर ते खरं खोटं कराया तो शिवाजी मिळायला हवा ना. मिलेगा, जरूर मिलेगा. कहा जाएगा वो? रात के अंधेरे में भागना आसान है, लेकिन दिन के उजाले में कहाँ छिपेगा वो? सूर्य उगवलाय, पाऊस बी थांबलाय. आता आपण स्पष्ट दिसणार गनिमाला. अहो गनिम काय करतोय? आपण असंच पुढे जाऊ. अहो पण मालक आपले मावळे दमलेत. राजा, गनीम आले गनीम. चला आता वेगाने पुढे जायला हवं. राजे, तुम्ही पुढे निघा. इथं 200 बांधल आणि बाजी प्रभू आहेत. आम्ही ही खिंड लढवतो. तुम्ही बिंदास पुढे जा. नाही बांधत, गनिम संख्येने जास्त, आपण मुठभर. काहीही झालं तरी आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. राजे, तुम्ही राजे आहात, पण वयानं मी मोठा आहे. त्या वडीलकीच्या नात्यानं सांगतोय तुम्हाला, तुम्ही जा. राजे, तुमचं सुखरूप राहणं या स्वराज्यासाठी फार महत्वाचं आहे. राजे, आपली रयत, आपली माणसं कायम सुखी राहिली पाहिजे. आपल्या आया बहिणींची आबरू वाचली पाहिजे. राजे, त्यामुळे तुम्ही विशाळगड गाठा. निघा.
शिवाजी पण राजे आता काही बोलू नका. वेळ फार थोडा आहे राजे. गनिम तोंडावर आहे. फक्त विशाळगडावर पोचल्यावर इशारत म्हणून तोफांचे आवाज द्या. इतकंच करा. बस निघा. तोवर एक बी गनिम या खिंडीतून पुढे सरकू देणार नाही हा शब्द आहे या बाजीचा. बहिर्जी आवरून घ्या, उजाडलंय. आऊसाहेब तुम्ही उजाडलं म्हणताय, पर काळ रात्र अजूनही उभी आहे. सरदार सूर्यराव सुर्वेच्या रूपाने. काय? वय हेर निरोप घेऊन आलाय. राजानं घोडखिंड ओलांडली, इशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले बी. पर तिथं ताज्या दमाची फौज घेऊन सुर्वे वाट रोखून उभा आहे. त्याला साथ आहे जसवंतराव दळवीची. आपली फौज पाठवा तातडीनं. त्याचा काय बी उपयोग नाही. म्हणजे आता तेवढा येळ नाही आपल्याकडं. मग आता जगदंब एवढा आटापिटा करून काय हाती लागलं? आता राजेंचं कसं पणास लागणार? शाबास रायाची बांधल. शाबास. लक्षात ठेवा, आज जर तुम्ही जिंकलात तर आपलं स्वराज्य जिंकल. जर तुम्ही जिंकलात तर तमाम मराठी मुलखातील आयाबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटल. त्यामुळं आपल्या राजासाठी आपल्याला लढायचंय. आपला राजा हा आई जगदंबेचा लेख आहे, त्यामुळे त्याला वाचवायचंय. त्यामुळे बोला, लढणार? हो लढणार. वेळ प्रसंग आलाच तर कटून मरायची तयारी ठेवायची. बोला, मरणार? हो मरणार. बोला, हर 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 महादेव. गोमाजी आण रे तो पट्टा. तुमचीच वाट बघत होतो. मी सूर्यराव सुर्वे, आदिलशाहीचा कट्टर सरदार. का माहित नाही, पण मला वाटतच होतं की तुम्हाला पकडणं माझ्या नशिबात आहे. हे बघा सुर्वे, बोलण्यात वेळ नका वाया घालू. शरण या, त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. सुर्वे ही भवानी तलवार आहे. ही खाली ठेवण्यासाठी नाही, तर स्वराज्याच्या शत्रूंना छाटण्यासाठी आहे. मग व्हा तयार. हर हर हर. या अल्लाह, ऐसा शैतान काफिर पहली बार देखा है. रोको इसे, वरना एक काफिर हमारी पूरी फौज को खत्म कर देगा. या खुदा, इसको कैसे मारे? तलवार से तो ये नहीं मरेगा. गोली, इसे गोली से मारो. जाओ, गोली मारो.
राजे, तुमच्या बाजीला दिलेला अखेरचा शब्द पाळला. प्राण गेला पण माग नाही हटला हा बाजी. तुमच्या तोफांचा आवाज ऐकला आणि बाजी चालला. राजे राजे, अखेरचा मुजरा